आपल्याला पूर्तता करू, पण एनक्रॉसमध्ये आपलं सेंटर कसं येईल हे बघण्याचं काम आपण करू. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या सगळ्यात पहिल्या शुभेच्छा मला सदाभाऊंना देता आल्या. त्यामुळे आजचा दिवस फार चांगला आहे. नवी सुरुवात आमची आता सुरू झालेली आहे. नवं वर्ष आहे आणि म्हणून सदाभाऊ खोत आणि तुम्हा सगळ्यांना नगराध्यक्षांना खास करून मी या गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण पत्रिका नसताना तोंडी सांगून सगळे आले आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं हे केंद्र उत्तम होणं हेच लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी आग्रह करणं हे अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने गेले काही वर्ष सतत सातत्य ठेवून आपण या सगळ्या सुधारणा करतोय. आपल्या सगळ्यांचे आणि इथले कर्मचारी, विशेषतः कर्मचाऱ्यांचे, सगळ्या स्टाफ नर्स आहेत, सगळेच डॉक्टर्स आहेत, या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे की फार मोठं सातत्य त्यांनी लोकांच्या सेवेत दिलं. कमीत कमी तक्रारी येतात. मध्ये एक जण असे होते, सदाभाऊ, मध्ये एक जण असे होते की ह्यांचं ऑपरेशन चाललंय तर दार उघडून आत जाऊन व्हिडिओ शूटिंग करायचं आणि त्यांना तक्रार वगैरे केली होती. तर ते काय थांबलं प्रकरण. पण सांगायचा मुद्दा काय की लोकांचं लक्ष फार असतं. त्यामुळं तुम्ही कुणाचीच तक्रार येऊन देत नाही. एवढी चांगली सेवा तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे. त्याबद्दल इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचे, सगळ्या महिला भगिनींचे, डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानतो. सदाभाऊ खोत यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. फार जुन्या आठवणी 1982 सालापासूनच्या त्यांच्याकडे आहेत. त्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्याच या व्यवस्थेला अधिक बळकटी देण्याचीही इच्छा व्यक्त केली. मला खात्री आहे की आनंदराव भाऊ जरा जात जावं त्यांच्याकडे आणि जरा आपली छोटी मोठी कामं त्यांच्या मार्फत करत जावा तुम्ही. आणि मला एकट्याला गरीबाला ते प्रेशर देण्यापेक्षा मोठा माणूस आपल्यात आहे. नानांचे तर खास दोस्ती आहे त्यांची. त्यामुळं ही दोघं येत जातील. आपण ह्यांची काळजी घ्यावी. त्यामुळे त्यांना आज एका चांगल्या कार्यक्रमाला आज सुरुवात झाली. आमच्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सगळ्यांना तुम्ही निरोप सगळ्यांना द्या. काही माझ्या ऑफिसमधूनही गेलं कमी निरोपामध्ये सर्वजण या ठिकाणी आले. आदरणीय जयंत पाटील साहेब हे होते काल मला दिसले टीव्हीवर. म्हटलं आता ते बी येतच आहेत म्हटलं. त्यामुळे ते एक दिवस मुंबईवरनं माझ्या अगोदर आले. मी आपला एक दिवस लेट आलो. म्हटलं आपण आपलं कासव गतीनं जाऊ, हळूहळू शरद जिंकू, काही गडबड करायची गरज नाही. आणि म्हणून मी कदम साहेबांनाही म्हटलं की त्यांना तुम्ही आता काल कसा निरोप पोहोचवत आहे बघा. म्हटलं काल थोडं काही गडबडीमध्ये ते असतील, पण म्हणलो निरोप द्या. पण मला सकाळी मी फारसा लेट येत नाही, पण 2 कार्यक्रम उरकून मला वाटलं तुम्ही टायमिंगमध्ये येत आहे की नाही. म्हटलं जरा उशीर होईल म्हणून मी उशीर आलो. पण अलीकडे काही का असे नाना त्यांचं जरा टायमिंग ते अचूक धरायला लागलेले. कारण अलीकडे ते टायमिंग चुकून याची दक्षता फार घेतील. पण कधी तर टायमिंग चुकवत जावा म्हणजे आमचाही नंबर लागत नाही. पण काही हरकत नाही. शेवटी तालुक्याचा एक विकास झाला पाहिजे ही भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची आहे, लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे. शेवटी घार आकाशी उंच कितीही तिनं भरारी घेतली तिचं लक्ष पिल्यापाशी असतं. आणि म्हणून सभागृहामध्ये सुद्धा आणि बाहेरही खऱ्या अर्थानं आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आमचे प्रवाह वेगळे असतील, काही विचारामध्ये मतभिन्नता असू शकते, परंतु सामाजिक दृष्टिकोन हा निश्चितपणानं आम्ही जपण्याचं काम या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये सगळ्याच मंडळीने आम्ही केलेलं. आणि तालुक्यासाठी एखादी गोष्ट येत असेल तर कदम साहेबांनी खरोखर समन्वय राखून
या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. काही काळ मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांना अनेक वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परंतु या कालखंडामध्ये कधी आम्ही वैचारिक आमचे मतभेद असतील, परंतु आम्ही मनाचे मतभेद कधी आम्ही निर्माण केले नाही. काही गोष्टी वैचारिक मध्ये काही प्रश्न तालुक्याच्या बाबतीत तयार झाले असतील, म्हणजे मी त्यांच्या तोंडावर शब्द म्हणण्यापेक्षा की आम्ही बसून की आपल्या तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसं पुढे घेऊन जाता येईल, निश्चितपणानं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या तालुक्यामध्ये विकासाचा प्रवाह वाहता राहिला पाहिजे, ही भूमिका निश्चितपणानं आम्हा दोघांची राहिलेली आहे. एक गोष्ट आहे की मी अनेक वेळा नाना म्हटलं की राजकारणामध्ये टिप्पणी होत असतात, त्याला तो एक अखंड चाललेला तो एक मार्ग आहे. परंतु मला बापूंच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची एक मोठी संधी माझ्या आयुष्यामध्ये मला मिळाली. म्हणजे मी अनेक वेळा सांगितलं की मला माहिती नव्हतं, मी एका दूध डेअरीमध्ये दूध घ्यायला उभा होतो आणि मला 16/10/1982 मला आज तारीखही माहिती आहे. 16/10/1982 एक मिटिंग झाली इथं, काँग्रेस कमिटी, आता आपलं कार्यालय आहे तिथं, बापूही त्यावेळी त्या मिटिंगला होते. आणि ज्या गावात दूध डेअऱ्या नाहीत त्या गावात दूध डेअऱ्या काढायच्या. आणि त्या मिटिंगला मी एक सामान्य कार्यकर्ता वायरीची पिशवी घेऊन, त्या पिशवीत भाकरी होती आणि मागं बसलेलो होतो. आणि त्यावेळी मी उठून, त्यावेळी बोलायला सुद्धा अशी भीती वाटायची, उठून म्हटलं आमचं मरळवाची वाडी, त्यावेळी मरळात नाव नव्हतं, मरळवाची वाडी आमचं राहिलेले. त्यावेळी बापूने एक किस्सा सांगितला, मी गावाचं नाव घेतलं आणि म्हणले मी तुमच्या गावात येऊन गेलो. बापूसाहेब देशमुख म्हणजे आमच्या जवळच होते आणि मी ग्रामपंचायत स्वतंत्र तुमची करून दिली, कारण त्यांना रेठरे धरणमध्ये सरपंच होऊ दिलं नाही आणि त्यांना सरपंच व्हायचं होतं. आणि म्हणून मी आमचा रेठरे धरणचा वार्ड होता मरळवाची वाडी, आणि तेवढ्यासाठी मरणातपूर ग्रामपंचायत स्वतंत्र केली आणि बापूसाहेब देशमुखला सरपंच केलं तिथं. आणि म्हणजे मग निश्चितपणानं तिथं त्यांना डेअरी काढून द्या. आणि मग माझं प्रपोजल तिथं सगळं तयार केलं आणि दूध डेअरी काढली. 16/2/1983 मी त्या गावातल्या डेअरीचा चेअरमन झालो. म्हणजे राजकारणामध्ये सामान्य तळातल्या माणसाला कसं आणलं, कसं आणावं, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.